नमस्कार शेतकरी मित्रांनो, नववा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ही अतिशय आवश्यक कामे करावी लागणार आहेत. ही कामे केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर चला बघूयात ही कामे कोणती. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमचे EKYC करून घ्यायचे आहे. EKYC कंप्लीट आहे का ते एकदा तपासून घ्या. नसेल तर लवकर कंप्लीट करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तेही देखील नक्कीच तपासून बघा. तर शेतकरी मित्रांनो, आता वळूयात DBTकडे. DBT ही खूपच अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. DBT जर सक्रिय नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे मिळत नाहीत. त्यासाठी DBT सक्रिय असणे खूपच आवश्यक आहे. म्हणून तुमचे DBT सक्रिय आहे का ते एकदा तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का हे देखील नक्की तपासा. लाभार्थी यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुम्हाला जर यामागचे 8 हप्ते मिळाले असतील तर समजून घ्या की तुमच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे. तुम्हाला हे चेक करायची गरज पडणार नाही. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते सक्रिय आहे का. तर एकदा तुम्ही बँक खाते सक्रिय आहे का हे देखील नक्की तपासा. शेतकरी मित्रांनो, ही सगळी कामे पूर्ण नसतील तर हप्ता अडकू शकतो. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी ही सर्व कामे करणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.